केली जाईल त्याची प्रतिपूर्ती. Yes. सर तुम्ही राहाच आपल्यासोबत रजत आहे, कारण आता रजतकडनं सगळ्यात इंटरेस्टिंग व्हिज्युअल्स अपेक्षित आहेत. जेव्हा हे दोन्ही नेते नागपूर विमानतळावरती लँड होतील तेव्हा जे एक्झिट गेट आहे त्या एक्झिट गेटमध्ये आपल्याला काय दृश्य दिसणार आहे त्यासाठी आपण रजतकडे जातोय. रजत, नागपूरमध्ये उद्धव ठाकरेंचा नियोजित दौरा, मुख्यमंत्री सुद्धा नागपूरमध्ये येतात. इंटरेस्टिंग बाब म्हणजे दोघे एकाच विमानानं प्रवास करून येतात. एक्झिट गेटची रचना कशी आहे आणि तिथे आपल्याला काय दृश्य अपेक्षित असू शकतं आत्ता दोघांचा एकत्रित विमान प्रवास पाहता? ज्ञानदा, सर्वात पहिले मी तुम्हाला नागपूर विमानतळाची ही दृश्य दाखवतोय की मोठ्या संख्येने शिवसैनिक जे आहेत या ठिकाणी स्वागतासाठी पोहोचलेले आहेत आणि उद्धव ठाकरे यांचा जोरदार स्वागत करण्याची तयारी जी आहे ती शिवसैनिकांनी केली आहे. हा जो अरायव्हलचा गेट आहे जे तुम्ही ज्याचा उल्लेख करताय, उद्धव ठाकरे तर या अरायव्हलच्या गेटमधून येतील, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी सुरक्षेच्या अनुषंगाने नागपूर विमानतळावर नेहमीच एक दुसरा VIP जो गेट आहे तिथून ते बाहेर पडतात. त्यामुळे जी अपेक्षा व्यक्त केली जात आहे की उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस जरी एका विमानात असले तरी ते दोघेही या गेटमधून बाहेर येतील, तर त्याची शक्यता फार कमी आहे. आज तुमचे पक्षाचे नेते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येत आहेत आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री सुद्धा त्याच विमानात आहेत. आमचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे आज यवतमाळ, वाशिम, परभणी, संभाजीनगर ह्या सगळ्याच्या ज्या खासदारांनी जी गद्दारी केलेली आहे त्या खासदाराच्या मतदारसंघामध्ये जाऊन जनतेशी माफी मागणार आहेत का आम्ही अशा लोकांना आम्ही तिकीट दिलं होतं पण हे नालायक लोक आम्हाला सोडून गेले, हे याच्याकरता साहेब आमचे जाऊन त्यांना माफी मागणार आहे. पण आज जे तुमचा जो जुना मित्र पक्ष आहे त्याचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस सुद्धा त्याच विमानात आहे. नक्कीच दोघांमध्ये काही ना काही संभाषणही होईल आणि दोन मित्र एकत्रित नागपुरात येत आहेत असं म्हणणार. देवेंद्रजीचे आणि उद्धवजीचे संबंध सगळ्यांना माहिती आहेत, त्यांचे फार चांगले संबंध आहेत. पण यांच्यामध्ये देवेंद्रजीच्या जे काही घडामोडी घडलेल्या आहेत असं आम्हाला वाटत नाही. आणि शिवसैनिकांची भावना सुद्धा अशी आहे की देवेंद्रजी याच्यामध्ये किंवा भाजपच्या याच्यामध्ये काही दोष नाही असं आम्हाला एकंदरीत शिवसैनिकांना वाटते. तुम्ही फार महत्वाचं बोलताय की जे काही 6 खासदार फुटले भाजपचा त्याच्यामध्ये काही दोष नाही, रोल नाही. आम्हाला तरी असं वाटते, शिवसैनिकांना तरी असं वाटते, कारण की सगळ्यांना माहिती आहे की मिंदेंनी हे खासदार तोडलेले आहेत आणि मिंदेच्या मागे कोण आहे, जे गृहमंत्री जे आहेत ते दिल्लीचे ते त्यांच्या मागे आहेत. पण मुंबईच्या आणि राज्यातल्या भाजपच्या त्याच्यामध्ये काही दोष नाही असं आम्हाला वाटते. किशोरजी, तुम्हालाही वाटते की भाजपचा काही रोल त्या 6 खासदारांच्या फुटण्यामध्ये नाही? फार महत्वाचं विधान केलं जातं तुमच्या नेत्यांना. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्यावर श्रद्धा ठेवून चालणारे शिवसैनिक ज्याप्रमाणे पक्षाचा मातोश्रीचा आदेश येतो त्याप्रमाणे शिवसैनिक काम करत असतो आणि जे पक्षप्रमुख आम्हाला आदेश देतात आम्ही पक्षावर निष्ठा ठेवून ते काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. अशा प्रकारचं आमचं काम आहे आणि उद्धव साहेबांच्या आणि बाळासाहेब यांच्यावर जी आमची श्रद्धा आहे, निष्ठा आहे, त्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. तर ज्ञानदा, नक्कीच शिवसैनिकांची भावना जी आहे ती इथे जेव्हा त्यांना माहीत पडलं आहे की देवेंद्र फडणवीस सुद्धा त्याच विमानात एकत्रित येत आहेत तर काही बोलकी प्रतिक्रिया आपल्याला इथे ऐकायला मिळत आहे की जे काही घडामोड राज्यात गेल्या काही दिवसात घडली आहे, 6 खासदार फुटले, त्याच्यामध्ये भाजपचा रोल नाही, देवेंद्र फडणवीस यांचा रोल नाही. त्यामुळे शिवसैनिक कुठेतरी जो जुना मित्र पक्ष आहे भाजप त्याबद्दल आणि खास करून नागपूरचे जे शिवसैनिक आहेत त्यांची देवेंद्र फडणवीसांबद्दलची आपुलकी जी आहे ती दिसून येत आहे. रजत, आणखी एक इंटरेस्टिंग मुद्दा म्हणजे प्रश्न थोडासा राजकीय प्रश्न आहे, तो म्हणजे असा की संजय राऊतांनी असं काही जी पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी हे स्पष्टपणे सांगितलं की ऑपरेशन टायगरचा धोका हा देवेंद्र फडणवीसांना सुद्धा जास्त असू शकतो. बरेच अर्थ त्यांच्या विधानामधनं काढले जाऊ शकतात, दडलेले असू शकतात आणि या पार्श्वभूमीवर या दोन नेत्यांचा एकत्रित विमान प्रवास हे किती महत्त्वाचं ठरतं? निश्चितच ज्ञानदा, विमान प्रवास जो आहे दोघांचा एकत्रित होत आहे तर तेव्हा त्या संदर्भातले तर्कवितर्क जे आहेत ते लावलेच जातील. मात्र सध्या याच्यामधून काही राजकीय संकेत आपण शोधावे हे खूप घाईचे होईल. मात्र निश्चितच ज्या पद्धतीने या महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदे आणि शिवसेनेची ताकद जी आहे ती टप्प्याटप्प्याने वाढत आहे. आता बघितलं तर खासदारांच्या संख्येमध्ये शिवसेना क्रमांक 1चा पक्ष म्हणजे
भाजपच्या तुलनेमध्ये समोर निघून गेलेलं आहे. त्यांचे जवळपास 13 खासदार महाराष्ट्रामध्ये झालेले आहे आणि असं म्हटलं जातं की ऑपरेशन 3.0 म्हणजेच आमदारांच्या बद्दलही लवकरच तशा पद्धतीचा ऑपरेशन होईल आणि पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची संख्या आमदारांच्या बद्दलही काही प्रमाणामध्ये वाढेल. तर निश्चितच एकनाथ शिंदे यांची वाढती जी शक्ती आहे त्या अनुषंगाने ते पुन्हा मुख्यमंत्री होतील का? त्यांच्या पक्षाचे नेते जे आहेत ते असं म्हणत असतात. मात्र एक विमान प्रवास आणि त्याच्यातून आपण एकदम राजकीय संकेत शोधणं थोडासा घाईचं ठरेल. मात्र निश्चितच राजकारणामध्ये काही गोष्टी ज्या आहेत ते सांकेतिक असतात आणि जेव्हा एकनाथ शिंदे यांची शक्ती वाढत आहे तेव्हा उद्धव ठाकरे आपला पक्ष विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये जो एक कमी होत असलेला जो आधार आहे त्याला भक्कम करण्यासाठी जेव्हा महाराष्ट्रात विदर्भात आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर येत आहे तेव्हा देवेंद्र फडणवीस योगायोगाने का होईना त्याच विमानात असणं नक्कीच राजकीय संकेत काढले जातील आणि हा जो विमान प्रवास आहे याची चर्चा येणाऱ्या अनेक दिवसांपर्यंत होत राहील. आणि याची टाइमलाईन सुद्धा खूपच रंजक आहे रजत, की आज सकाळी देवेंद्र फडणवीस हे पुण्यामध्ये होते. पुण्यामध्ये सारथीचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमानंतर ते मुंबईत आले आणि मग मुंबईवरनं त्यांनी हे विमान पकडलं. अर्थात मुंबईत त्यांचे निश्चितपणे काही महत्त्वाचे कार्यक्रम असतील, पण तुम्ही ज्याचा उल्लेख केलात की राजकारणातला सांकेतिकपणा, राजकारणामधलं टायमिंग, राजकारणामधला संदेश हा प्रत्येक वेळेला त्या टप्प्यावर जास्त महत्त्वाचा असतो, अधिक महत्त्वाचा असतो. त्यामुळे दोन नेत्यांचा प्रवास आजच्या दृष्टीनं आजच्या घडीनं हेडलाईन बनलेला आहे. महाराष्ट्राची राजकीय संस्कृतीच ही राहिलेली आहे की बऱ्याचदा वैचारिक मतभेद असतात पण मनभेद नसतात. वैयक्तिक पातळीवरचे संबंध हे चांगल्या पद्धतीने राजकारणात महाराष्ट्रात जपले जातात. अर्थात 2019 नंतर यामध्ये थोडासा खंड पडला, कटुता जास्त वाढली, पण तरी सुद्धा अजूनही म्हणजे नेत्यांच्या घरची लग्न असोत, चांगली कार्य असोत, दुःखद प्रसंग असोत, आपण बघितलंय की सर्वपक्षीय नेते आपले त्यावेळेला मतभेद विसरतात, एकत्र येतात. तसा सुद्धा एक सांकेतिक प्रवास आजचा हा म्हणावा लागेल. पण टायमिंगच्या दृष्टीनं विचार करता ऑपरेशन टायगर 1 पूर्ण झालंय, 1 व्हायचंय. त्यावेळेला हे दोन्ही नेते अगदी म्हणजे हलक्या फुलक्या गप्पा मारताना असं आत्ता तरी म्हणता येणार नाही कारण तशी दृश्य नाही आली आहेत, पण अवघडलेपणा दोघांच्याही बॉडी लँग्वेजमध्ये अजिबात नाहीये. पाठीमागे कोण बसले? संजय राऊत बसलेत, अनिल देसाई बसलेत, उद्धव ठाकरेंच्या बाजूला आदित्य ठाकरे आहेत, बरोबर पॅरलल जी सीट आहे तिथे देवेंद्र फडणवीस बसलेत आणि हे थोडंसं म्हणजे अनबिलिव्हेबल आहे किंवा विश्वास ठेवायला कठीण आहे की या 1.5-2 तासाच्या प्रवासात या दोन नेत्यांमध्ये काहीच संवाद होणार नाही किंवा ते एकमेकांकडे जराही पाहणार नाहीत. रजत, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, दौरा उद्धव ठाकरेंचा एकंदरीत कसा असणार आहे? यवतमाळ वाशिममध्ये ते जातील, त्यांचा दौरा एकंदरीत कसा असेल? दौऱ्याच्या माध्यमातून उत्तर देण्याचा, बंडखोरांना उत्तर देण्याचा प्रयत्न कसा होणार आहे? उद्धव ठाकरे आज 8:10 जवळपास नागपुरात लँड होतील. त्यानंतर विमानतळावरच ते फ्रेश होतील आणि 8:30 वाजता ते इथून सडक मार्गाने यवतमाळचा प्रवास जो आहे तो सुरू करणार आहे. आज रात्री ते यवतमाळमध्ये एका हॉटेलमध्ये विश्रांती घेतील आणि उद्या सकाळी 10:30 वाजता त्यांचा यवतमाळमध्ये पहिला मेळावा आहे. 6 खासदार फुटल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघातला पहिला भाष्य तो ठरेल आणि त्याच्यानंतर मग उद्धव ठाकरे यवतमाळमध्ये मधून निघून वाशिममध्ये जाऊन आपल्या कार्यकर्त्यांची भेट घेणार आहे आणि त्यानंतर ही मालिका जी आहे ती हिंगोली, परभणी आणि नांदेड अशा पद्धतीने परवापर्यंत जी आहे ती वाढत जाणार आहे. त्यामुळे विदर्भातला एक मतदारसंघ ज्याला आपण यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ म्हणतो त्यामध्ये 2 जिल्हे येतात आणि दोन्ही जिल्ह्यांमध्ये उद्धव ठाकरे जे आहेत एका ठिकाणी मेळावा घेणार आहे, एका ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांना भेटणार आहे. तर दुसरे जे पुढचे जे मराठवाड्याचे जिल्हे आहेत त्या ठिकाणी सुद्धा ते कार्यकर्त्यांची भेट घेणार आहे, काही ठिकाणी मेळावे घेणार आहे. त्यामुळे येणाऱ्या 2 दिवसांमध्ये उद्धव ठाकरे निश्चितच ऑपरेशन 2.0 ज्याला आपण म्हणतोय तो झाल्यानंतर अगदी ग्राउंड झिरोवर उतरत आहेत आणि तिथे ते काय बोलतात त्याकडे निश्चितच लक्ष राहणार आहे. ज्ञानदा, एक मुद्द्याकडे मी तुमचं लक्ष वेधू इच्छितो. तुम्ही जे म्हणतात की टायमिंग फार महत्वाची आहे. 2-3 दिवसापूर्वी ज्या दिवशी विधान परिषदेचे निकाल आले होते त्या दिवशी भाजपचे एक आमदार आहे आशिष देशमुख, त्यांनी असं म्हटलं होतं की सध्या महायुतीमध्ये आमदारांनी
आमदारांनी येऊ नये, तर कुठेतरी महायुतीच्या एका पक्षाने खासदारांची संख्या वाढवली होती. त्याच्यानंतर भाजपचा एक आमदार म्हणत होता की महायुतीमध्ये आता आणखी आमदारांची गरज नाही. निश्चितच तो त्यांचा वैयक्तिक मत होता, मात्र ती भाजपची भूमिका आहे का? आता भाजपला असं वाटतंय का की शिवसेनेमध्ये आणखी आमदारांनी येऊ नये? त्या अनुषंगाने आशिष देशमुख यांची ती बोलकी प्रतिक्रिया होती. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्याच्यावर भाष्य केलं नाही. मात्र जर आज आपण जेव्हा ह्या सगळ्या घडामोडींकडे पाहतोय तर निश्चितच भाजपच्या एका आमदाराची ती भूमिका भाजपची होती का याचा विचार करण्यासारखी स्थिती आहे. नाही, घडणाऱ्या घडामोडी खूपच रंजक आहेत. त्यामुळे छोट्याशाही कृतीकडे, छोट्याशाही वाक्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. त्याच अनुषंगाने विचार करता आजचा हा प्रवास खूप महत्त्वाचा मानला जातोय. रजत, तुम्ही राहाच आपल्यासोबत. सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया आली आहे या दोन नेत्यांच्या एकत्रित विमान प्रवासाबद्दल, ती आपण पाहूया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे होम ग्राउंड आहे, तर यवतमाळ पासून तर धाराशिव पर्यंतचा 4 दिवसांचा उद्धव साहेबांचा दौरा नियोजित आहे. एकीकडे पंतप्रधानांपासून सगळे नेते सांगत आहेत की इंधन बचत करा आणि म्हणून खाजगी विमानांनी किंवा स्वतंत्र गाड्यांनी प्रवास करणे टाळा. याच सगळ्याचा परिणाम म्हणून जर कदाचित नेते सर्वसामान्यांप्रमाणे सर्वसामान्य प्रवाशांसारखा एका विमानातनं प्रवास करत असतील तर त्यावरून वेगळ्या प्रकारच्या चर्चांना उधाण येण्याचे काहीच कारण नाही. फार तर एकत्रित प्रवास करणे यामागे राष्ट्रहित हेच कारण असू शकते, यापेक्षा काही नाही. साधारणतः 8:15 8:30च्या दरम्यान मुंबईवरनं निघालेलं हे विमान देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेच्या विमानामध्ये सहप्रवासी आहेत. ते नागपूरला पोहोचेल. नागपूरमध्ये आल्याच्या नंतर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया ही अर्थातच आम्ही जाणून घेऊ, तुमच्यापर्यंत पोहोचवू. पण तुर्तास या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. पाहत राहा एबीपी माझा. मधमाशीच्या उद्यानात पाहू मधनिर्मिती, पूरक उद्योगांच्या संगी जपू ग्राम संस्कृती. गार्डन गार्डन बसवानी गार्डन. ओहो, गेम झोन, ॲक्वामिन, बनीविले